ओम साईराम, सुप्रभात, सुमंगलम. मोर्या मोर्या मिवाल ताणे, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिमाया आदिशक्ती गणपती बाप्पांना नतमस्तक होऊन उरंते शिर्डी मानाच्या पहिल्या पालखीचा अंतिम टप्पा अर्थातच आज दर्शन सोहळा संपन्न होणार आहे. दत्त मंदिर देऊळवाडी येथून सुरू झालेला प्रवास आज अखेर थांबणार आहे. पण थांबण्यापूर्वी पुढील 4 ते 5 किलोमीटर अंतराचा हा प्रवास एक आनंदमय आल्हाददायक वातावरणामध्ये चैतन्यमय वातावरणामध्ये संपन्न होणार आहे. ज्या दिवसाची आपण वाट पाहतो, ज्या दिवसासाठी 9 दिवसाची वारी करतो, तो अर्थातच साईनाथांचं दर्शन आज आपण अखेर करणार आहोत. तर चला करूया सुरुवात शेवटच्या दिवसाच्या या रम्य प्रवासाला. ओम साईराम. कैलास राणा शिवचंद्र मौली हरी
ओम साईराम. आपण आता शेवटच्या दिवसाचा प्रवास करताना ज्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम केला होता ना, त्याच ठिकाणी नाश्ता करून पुढे जाणार आहोत. म्हणजे काही क्षणातच आपलं निशाण शिर्डीकडे रवाना होणार. संकेत 9 दिवसाचा प्रवास झालाय, आता दर्शन होणार आहे. कसं वाटतंय? एक नंबर, छान वाटतंय. ओम साईराम. 9 दिवसाची वारी आज संपन्न होत आहे आणि आता थोड्या वेळानंतर दर्शन होणार आहे. कसं वाटतंय? शब्दात बोलू शकत नाही असा आनंद आहे. 9 दिवसाचा जो प्रवास झाला सुखमय, एकदम आनंदात, कधी गेला हा कळलाच नाही. आज बाबांचं दर्शन होणार आहे, सर्व आनंदात झाला आणि आनंदात होणार आहे याच्या पुढे. ओम साईराम. आमच्या रथाचा चाक भरपूर मेहनत केली. बरं, आता वारी जवळजवळ आता काही तासांना संपन्न होणार आहे. 9 दिवसाचा प्रवास झाला आणि आता थोड्या वेळात दर्शन बाबांचं होणार आहे. काय अनुभव होता यावर्षी? यावर्षी पदयात्रींनी जे सहकार्य केले हे तर लाख मुळाचं मिळालं. आमच्याकडून जेवढं होतं तेवढा आम्ही प्रयत्न केलाय. त्यातही काही चुक्या झाल्या असतील तर मी सर्व पदयात्रींची जाहीर माफी मागतोय आणि इथून पुढेही सगळे पदयात्री आम्हाला असंच सहकार्य करतील. पदयात्रींच्या सहकार्यामुळे यंदापेक्षा पुढच्या वर्षीही आम्ही ह्यापेक्षाही जास्त चांगलं नियोजन करू, ही मी आपल्याला याद्वारे ग्वाही देतो. ओम साईराम. 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 9 दिवसाचा प्रवास आज संपणार आहे. काय अनुभव होता यावर्षी? खूप मस्त अनुभव होता आणि दरवर्षीप्रमाणे यंदा फुल सोय होती. म्हणजे काय बोलायची गरज नाही. आणि आजचा शेवटचा दिवस आनंद पण होते, दुःख पण होतं. कारण की आनंद याचा का आपण बाबांच्या चरणाशी जाणार आहोत. खरं तर कालच आपल्याला तो भाग्य मिळाला. बाबांच्या चरण स्पर्शाने, पावन चरण स्पर्शाने ज्या पावन झालेल्या पादुका आहेत त्या आपल्या दर्शनासाठी आणल्या होत्या. आणि दुःख या गोष्टीचं होते का हे सर्व साई बंधू आहेत आपले, ते आपल्याला म्हणजे वर्षभर त्यांना भेटायची वाट बघायला लागणार आहे. जो तो आपल्या कामामध्ये व्यस्त असणार आहे, त्यामुळे आपल्याला दुःखसुद्धा होत आहे. पण एकच साईबाबांकडे प्रार्थना करू, यंदा जशी सर्वांची वारी सुखाची केली तशी वर्षानुवर्ष आपल्या उरण तालुक्याची मानाची पालखी सुखाची यात्रा राहून दे. बोला ओम साईराम. अजय, कसा झाला प्रवास? एकदम छान, सुंदर, मस्त, भारी. बाबांचं दर्शन थोड्या वेळा होणार आहे. अमित, थोड्या वेळानंतर बाबांचं दर्शन आहे. कशी झाली वारी यावर्षीची? गावाची म्हणजे आयुष्यातली पहिली वारी अशी असेल की ही सर्व काम करून जो अनुभव मिळाला खूपच चांगला मिळाला आहे. म्हणून एकदम छान काम करायला पण मजा आली. ओम साईराम. साईराम, कशी वाटली वारी? वारी एकदम छान, एकदम मस्त. 25 वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे आपलं. आणि काल बाबांच्या पादुका इथं प्रत्यक्ष साक्षात बाबांनी ज्या निमोणकरांना दिल्या होत्या, त्यांच्या घराण्यांनी ज्या जपल्या, त्या आपल्या इथे आपल्याला दर्शनासाठी मिळाल्या, तो लाभ मिळाला.
ही खूप मोठी गोष्ट आहे. इथेच वारीची 25 वर्ष जे आपलं आहेत तेच खूप मोठं झालेलं आहे. त्याला खूप महत्त्व आलेलं आहे. ओम साईराम. साईराम, कसा गेला हा आनंदाचा 9 दिवसाचा प्रवास? खूप आनंद आणि सुंदर वातावरणात गेला. अशीच वारी पुन्हा 2024ची पण घडो. ओम साईराम. साईचरणी प्रार्थना तुमच्या घरून अशीच सेवा दरवर्षी अशीच करून द्या. ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. साई चरणी प्रार्थना. ओम साईराम. ओम साईराम. बाबांनी ही वारी जन्मपर्यंत आपली जोपर्यंत आपली ताकद आहे तोपर्यंत ही अशीच वारी घडावी. आता हे आमचे 70 वर्षाचे आहेत, 62 आहे, यांच्याप्रमाणे आमची ही वारी इथपर्यंत यावी ही साईचरणी प्रार्थना. हा आनंद, हा स्वर्गसुखाचा आनंद आयुष्यभर मिळावा एवढीच इच्छा. बोला ओम साईराम. काही अतिशय महत्वाच्या सूचना आहेत. आपण 9 दिवसाचा प्रवास अतिशय आनंदात केला. सगळ्यांना म्हणजे आपण आनंदामध्ये प्रवास केला. नियोजन बरोबर होता. सगळ्यांना आवडलं. काही चुका झाल्या असतील तर आम्ही या ठिकाणी त्याबद्दल बोलू. पण जे साई भक्त आज मुक्कामासाठी राहणार आहेत, जे वस्तीसाठी राहणार आहेत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था मंडळाने केलेली आहे. साई हॉटेल साई सुमित जे बाबांचं मंदिर आहे, VIP गेटच्या अगदी समोर 2 नंबरचं जे गेट आहे VIP गेट, त्या गेटच्या अगदी ही मुख्य गल्ली आहे, त्याच्या समोर आपण हॉटेल साई सुमित हे बुक करून ठेवलेलं आहे. तिथे त्या ठिकाणी राहू शकता. पार्किंग क्रमांक 3 गाड्या ज्या सगळ्या आहेत, जेवढ्या गाड्या आलेल्या आहेत तेवढ्या पार्किंग क्रमांक 3 मध्ये पार्क करायच्या आहेत. आपली दिंडी 25 तारखेला निघाली. आज दिंडी 3 तारखेला पोहोचत आहे. फक्त शिर्डीमध्ये पोहोचलं आणि दर्शन झालं म्हणजे होत नाही, तर दिंडीचा सांगता जो काळ असतो तो काळ संपन्न झाल्यानंतर दिंडी यशस्वी संपन्न होते असं म्हणतात. तेव्हा या दिंडीचा काळ जो आहे तो दुपारी 2:30 ते 3, दुपारी 2:30 ते 3 वाजता याच हॉटेलमध्ये, ज्या ठिकाणी आपण मुक्कामी आहोत, साई सुमित हॉटेल, या हॉटेलमध्ये दिंडीचा काळ संपन्न होणार आहे. आपण मंडळाचे जे ट्रस्टी आहेत, 25 वर्षांमध्ये पहिल्यांदा आपल्याला ट्रस्टी जे गोरक्ष गाडीलकर सर आहेत, त्यांच्याशी जेव्हा आपण भेट केली तेव्हा त्याने सांगितलं की तुमचं जर 25 वर्ष आहे, रजिस्टर मंडळ आहे, तुमची सेवा चांगली आहे. त्यानं आपल्याला सांगितलं होतं की शक्यतो तुम्हाला हॉलमध्ये आम्ही नेणार नाही, शक्यतो ते हॉलमध्ये आपल्याला नेणार नाहीत. अगदी डायरेक्ट लाईनमध्ये म्हणजे प्रमुख जो गेट आहे तिथून आपल्याला आतमध्ये नेण्याचा प्रयत्न असणार आहे. आपली काही मंडळी आता शिर्डीमध्ये पोहोचेल त्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाईल. पण ही गोष्ट परत पदयात्रेला आपल्याला सांगता येणार नाही, कारण सर्व साई पदयात्री साई भंडाराला येत नसतात. पण तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, रायगड मधला सगळ्यात मोठा साई भंडारा हा रत्नेश्वरी मंदिर जसखार आपल्या मंडळाचा, आपल्या दिंडीचा होतो. तेव्हा 13 तारखेला आपण जसखार या ठिकाणी सायंकाळी 6 ते रात्री 10, सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी भंडारासाठी उपस्थित राहावं. यात एक सूचना आहे, पदाधिकारी जे असतात ते धावपळीमध्ये असतात, महाप्रसाद आलेले पाहुणे, पण त्यातही काही पाहुणे आपल्या निदर्शनास येत नसतात. तुम्हाला विनंती आहे की तुमच्या गावातून, तुमच्या विभागातून जर एखादा अन्नदाता, नाश्ता देणारा, देणगीदार, सरपंच असतील, मोठे पदाधिकारी असतील, असे निदर्शनास आले तर लगेच त्या पाहुण्यांना घेऊन आपण स्टेजच्या दिशेने या, जेणेकरून आपल्याला त्यांना सन्मान देता येईल. काय होतं, गडबडीमध्ये बरेच पाहुणे सन्मान न घेता परत जातात. पुन्हा पदयात्री आणि पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय असणं फार गरजेचं आहे, कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवा. साई भंडाराला आपण आपल्या गावातला कोणी असू द्या, जर अन्नदान, नाश्ता, देणगी किंवा पदाधिकारी असेल तर त्यांना सन्मान द्यायला आपण या ठिकाणी घेऊन यायचं आहे. पदयात्रींनी गेल्या 2 महिन्यात आम्हाला जे सहकार्य केलं, आमच्या प्रत्येक सूचनेला मान दिला. आम्ही 2 महिन्यात
जेवढं नियोजन करता आलं तेवढं आम्ही केलं. त्याच्यातही काही कमी पडलं असेल तर मी स्थानिक सेवा मंडळ उरण विभाग अध्यक्ष सतीश पाटील यांच्या वतीने सगळ्यांची जाहीर माफी मागत आहे. आमच्याकडून काही आपल्या अपेक्षा आम्ही पूर्ण करण्यात कमी पडलो असेल तर मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी आपली जाहीररित्या हात जोडून माफी मागत आहे. निशाने या ठिकाणी प्रस्थान होईल तत्वर आपण एक प्रार्थना आपल्या स्वतःसाठी या ठिकाणी करूया. मी जे बोलेन त्याच्या माझ्या 9 दिवसाच्या वारीमध्ये माझ्यासोबत चालणारा एखाद्या पदयात्रीला माझ्याकडून बोलताना चुकीचा शब्द गेला असेल, त्रास झाला असेल किंवा माझ्या सेवेमध्ये काही कमी पडलं असेल तर ही चूक पदरात घे आणि आमची सेवा मान्य करून घे. हे 25 वर्ष तुझ्या आशीर्वादानं निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे. आमची अशी इच्छा आहे की आमचं जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत या मानाच्या पालखीमध्ये या माझ्या मानाच्या दिंडीमध्ये आम्हाला चालण्याची पदयात्रा करण्याची ही संधी दे. ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. श्रीराम. गणपती बाप्पा. जय माऊलीचा. बजरंग बली की. हर हर. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. देवाच्या संगतीना देवाच्या भेटीला देवाच्या संगतीना देवाच्या भेटीला पायी चालत मोठ्या हर्षानं निघाला उरणवाला पायी चालत मोठ्या हर्षानं निघाला उरण. आई खरंच हो रे वेळा कुठला घराला शेडी बनवतील. आई खरंच हो रे वेळा कुठला वेळा
बोला साईनाथ महाराज की साई बाबा की. या चला एकच यात्रा आहे तुला. वेळा कुठला. सगळी येतो. ओम साईराम. काही अंतरावर शिर्डी आहे. 9 दिवसाचा प्रवास अतिशय सुखाचा झाला. आपण सगळ्यांनी तो आनंद घेतला. आता काही अंतर आपण थेट बाबांचं दर्शन करणार आहोत. मंदिराच्या परिसरामध्ये जाणार आहोत. तर बोला साईनाथ महाराज की जय. सावकाश आहे बाबा.
साईबाबांचं समाधी मंदिर या बाजूला दाखवलंय काय. ओम साईराम. शिर्डीची रांग पदयात्री आतमध्ये गेलेत. आपली पालखी देखील आता शिर्डी आवारामध्ये आली. बाबांच्या नगरीमध्ये बाबांच्या पालखीचं स्वागत. बोला साईनाथ महाराज की. साई भक्त दर्शन रांगेमध्ये प्रवेश करतायत. माझ्याकडे काही देऊ नको, माझाच प्रॉब्लेम मध्ये आता. बघ ते तुला नक्की दर्शन देतील आणि या बोला घराला साईनाथ शिर्डी बनवतील. महाराज. आई खरंच हो रे वेळा कुठला. ओम साईराम. साईराम. साईराम साईराम. हातात ठेवलं तरी चालतंय, हातात ठेवलं तरी चालतंय, हातात ठेवलं तरी चालतंय. ओम साईराम. बाबा की जय. बाबा की जय. ओम साईराम. ओम साईराम. टाकून दर्शनाला लावला का आतमध्ये नाही तुला, आतमध्ये गेले तुझ्याकडे दिला. ओम साईराम. साईनाथ महाराज की पालखी जवळ सगळे एकत्र करावं लागेल. अतिशय शुद्ध भावनेतून सर्व साई पदयात्र्यांची यात्रा
मंदिरापर्यंत पोहोचली आहे. आनंद या गोष्टीचा आहे की श्रद्धा आणि सबुरी ठेवत 9 दिवसाचा प्रवास हा आनंदमय वातावरणामध्ये संपन्न झाला आहे. राम श्री साई सेवा मंडळ उरण ते शिर्डी मानाची पहिली पालखी हे 25वे रौप्य महोत्सवी वर्ष आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आनंदानं चैतन्याच्या वातावरणामध्ये आपण आज अखेर शिर्डी नगरीमध्ये पोहोचलोय. या बाबांच्या पादुका आहेत. बाबांची पालखी मंदिराच्या बाजूला आहे आणि खरोखरच तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हे वर्ष कधी न विसरणारं ठरलं. एक अविस्मरणीय क्षण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने प्राप्त झाला. त्यामुळे असंच सहकार्य आपल्या मंडळाला मिळावं आणि अशी सेवा करत राहा, अशी सेवा घडत राहावी ही सगळ्यांना मी प्रार्थना करत आहे. बोला साईनाथ महाराज की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हो रे वेणा गोकुळा. हो रे वेणा गोकुळा. हो रे हो रे वेणा गोकुळा. यशो देही दिशो देही 4 वेळा नमस्कार करा. मातृदेव हात पुसंदर. मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव आरंभित कार्य निर्विघ्नमस्तु. पुण्यहम मनामध्ये गणेशाय नमः म्हणा. कुठली पूजा करताना गणपती सर्वांनाच मानतात. काश्यप गोत्र उत्पन्न हा नाम ना. तुमचं नाव घ्या, ताईचं नाव घ्या, नाम ना, यजमान नाम ना, सपत्नी का नाम ना. साई देवता अभिषेक पूजन ब्राह्मण द्वारा साई दरबारे सूर्यनारायण साक्षी मम हस्ते कशरे नमावे आनंदामुखांदा शिनेशी जिगाता. नमस्कार साष्टांग श्री साईनाथ नमो साईनाथ देवता भेवना गंधाशुद्ध पुष्पेन समर्पयामि. नमस्कार करा. नमस्कारम करोमि. अपवित्र पवित्र वा सर्व संगत भैया. हो रे वेणा गोकुळा. महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारवेष्टं राज्य महाराज्य मधाधिपतिमयन्त समन्तपर्या ईर्ष्या श्रवणनैर्यं सामानसं क्षमस्व. जय जय करुणावे श्री प्रभु साईनाथ.
प्राप्तिरस्तु दीर्घायुषी साईनाथ शुभाशुभा कल्याणवस्तु. गाईच्या ओटीत द्या ते आतल्या पात्रात द्या काय आतल्या घरी जाऊ जे नारळ फोडायचं तुमच्या पालखीच्या तो महाप्रसाद. बाबांचा नमस्कार करा सर्वांनी. आपल्याला मग पूजा करायची. काही म्हणजे आपण पंचामृत पाणी दूध दही मध साखर तूप हे 5 प्रकार ते मला काही बोलले ते असेल यांच्याकडे. दूध दही मध साखर तूप. माझा नंबर घ्या तुम्ही मला फोन करत चला. साईनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज. ओम साईराम. दत्त मंदिर देऊळवाडी उरण इथून प्रस्थान झालेली मानाची पालखी अखेर शिर्डीमध्ये पोहोचली. शिर्डीमध्ये पोहोचल्यानंतर भाविकांनी दर्शन केलं. दर्शन केल्यानंतर आता आपण पाहतोय हा आपल्या मानाच्या पालखीचा काळा हा अभिषेक विधी या ठिकाणी संपन्न झाला. एकंदर हा उत्सव हा आनंद चैतन्य वर्षभर आपल्याला साठवणारा आणि मनाला भावणारा वाटेल असाच काहीसा झाला. तर तुम्ही देखील माझ्यासोबत 9 दिवस हा प्रवास आनंदाने केलेला आहात. तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. परत एकदा आपण भेटणार आहोत अर्थातच 2026च्या आनंदमय वातावरणामध्ये वारी आनंदाची, सोहळा आनंदाचा, सोहळा पदयात्रेचा. तद्वर सगळ्यांना ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ